शुक्रवारी चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय। हवाई दलाच्या तळावरून हा इशारा देण्यात आलाय। शहरात सायरनचे आवाज ऐकू येत आहे। चंदीगड प्रशासनाने लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलंय। लोकांना त्यांच्या घराच्या खिडक्यांपासून दूर राहण्याचंही सांगण्यात आलंय। राजस्थानातील जैसलमेरमधील पाकिस्तान सीमेवरील गावे रिकामी करण्यात येत आहे। सीमेपासून 20 किलोमीटरच्या परिघात असलेली गावे रिकामी करण्यात येत आहे। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेत आहे। जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख AP सिंग, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत उपस्थित आहे। दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरच्या सांबा भागात BSF जवानांनी 7 दहशतवाद्यांना ठार मारले। दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर येथे शोध मोहीम राबवण्यात येत आहे। गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये 11 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। पाकिस्तानी आत्मघातकी ड्रोनने जम्मू विमानतळ आणि पठाणकोट हवाई दलाच्या तळालाही लक्ष्य केलंय। यानंतर भारताने आपले संरक्षण प्रणाली S-400 ने हल्ले हाणून पाडले। वृत्तसंस्था ANI नुसार भारतानं नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 50हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्याचं वृत्त देखील आहे, तथापि सरकारने याची पुष्टी केलेली नाही। पंजाब आणि चंदीगडमध्ये पाकिस्तानी हल्ल्यानंतर हरियाणातील अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आलाय। येथे सतत सायरन वाजत आहे। लोकांना छतावरून त्यांच्या घरात जाण्यास सांगण्यात आले आहे। आर्मी कंटोन्मेंट व्यतिरिक्त बाला येथे एक हवाई दलाचं स्टेशन देखील आहे। अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे। यानंतर लगेचच अंबालामधील शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत। चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याची वॉर्निंग। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सीमेवरील गावे केली रिकामी। जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये 7 दहशतवादी ठार। शुक्रवारी चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय। हवाई दलाच्या तळावरून हा इशारा देण्यात आलाय। शहरात सायरनचे आवाज ऐकू येत आहे। चंदीगड प्रशासनाने लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलंय। लोकांना त्यांच्या घराच्या खिडक्यांपासून दूर राहण्याचंही सांगण्यात आलंय। राजस्थानातील जैसलमेरमधील पाकिस्तान सीमेवरील गावे रिकामी करण्यात येत आहे। राजस्थानमधील जैसलमेरमधील पाकिस्तान सीमेवरील गावे रिकामी करण्यात येत आहे। सीमेपासून 20 किलोमीटरच्या परिघात असलेली गावे रिकामी करण्यात येत आहे। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेत आहे। जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख AP सिंग, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान संरक्षण मंत्रालयाच्या बैठकीत उपस्थित आहे। तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मीरच्या सांबा भागात BSF जवानांनी 7 दहशतवाद्यांना ठार मारले। दहशतवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर येथे शोध मोहीम राबवण्यात येत आहे। गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये 11 ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केलाय। पाकिस्तानी आत्मघातकी ड्रोनने जम्मू विमानतळ आणि पठाणकोट हवाई दलाच्या तळालाही लक्ष्य केलंय। यानंतर भारतानं आपल्या संरक्षण प्रणाली S-400 ने हल्ले हाणून पाडले। वृत्तसंस्था ANI नुसार भारतानं नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 50हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले आहे। पठाणकोटमध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्याचं वृत्त देखील आहे, तथापि सरकारनं याची पुष्टी केलेली नाही। पंजाब आणि चंदीगडमध्ये पाकिस्तानी हल्ल्यानंतर हरियाणातील अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा जारी करण्यात आलाय। येथे सतत सायरन वाजत आहे। लोकांना छतावरून त्यांच्या घरात जाण्यास सांगण्यात आले आहे। आर्मी कंटोन्मेंट व्यतिरिक्त बाला येथे एक हवाई दलाचे स्टेशन देखील आहे। अंबालामध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ आहे। यानंतर लगेचच अंबालामधील शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं।
और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।